काय ग, कुठं आहेस? काय करती? हा, असं आहे तर म्हणजे यो झेंगाटचा मेसेज आहे. हॅलो. ए हॅलो आल्या. ए कोण बोलतोय रे तू? अनरामाचा मोबाईल तुझ्याकडे कसा रे? आते आते काय करतो रे? असे लय भाचे सरळ केले मी. आधी मला तुझं नाव सांग. नाव काय नाव ठेवलं नाही का आई बापाने? सांग लवकर तुझं नाव काय? तू असं काही सांगणार नाही. रमाकडे फोन दे. कुठे आहे ती रमा? हरी भाऊ. अगं रमा, अगं तुझा मोबाईल जरा लयच घना वाजत होता म्हणून म्हणलं. आणि तू बी तुझा मोबाईल कुठे बी ठेवतेस? म्या माझा मोबाईल कुठं बी ठेवी, तुम्हाला त्याच्याशी काय हो? आणि वाजत होता ना, मग वाजू द्यायचा. अगं नाही, समोरच्याला त्रास नका म्हणून आपलं. हे बघा हरिभाऊ, तुम्हाला हजारदा सांगितलंय मी माझ्या मोबाईलला हात लावत जाऊ नका म्हणून, मग तरी बी का लावता हो तुम्ही? एवढी काय करतेस ग? हा, मोबाईल काय तुझ्याचकडे नाही, कळलं ना? वा उगाच इशे बदलू नका हरिभाऊ. तुम्हाला काय वाटतंय हो? हे जे काय चालू आहे ते मला काही कळत नाहीये का? असं? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा हरिभाऊ, ह्या पुढं कधी बी माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही म्हणजे नाही तर तुमची तक्रार करावी लागेल मला बाईसाहेबांकडे. अच्छा, तू माझी तक्रार करणार? हा, या हरीची तक्रार करणार? तू स्वतःला कोण समजते का? राणी सरकार? तुला काय करायचं ना ते कर, म्या घाबरत नाही. तुला जा काय करायचं ते कर, चाल. नाही, मी काहीच नाही करणार आहे. आता जे काही करायचंय ना ते बाईसाहेबच करतील. त्या जेव्हा तुम्हाला इथून बाहेर काढून टाकतील ना, तेव्हा तुम्ही त्यांनाच सांगा मी कोणाला घाबरत नाही म्हणून. समजलं ना? तू मला बाहेर करणार? मग आता बघूच कोण कोणाला या वाड्याच्या बाहेर काढता येते. 2 दिवसात या वाड्याच्या बाहेर तुला काढतो की नाही ते बघ, नाहीतर हरी लुकतुके नाव नाही लावणार. किती? 2 दिवसात. माझ्या तोंडावर फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हिचं हे नक्की काय प्रकरण चाललंय ना, हे हुडकून काढल्याशिवाय मी बी माझं नाव सिमरन लावणार नाही. छोटे मालक, दूध आणलंय. अहो काय आज व्यायामाला सुट्टी वाटतं? नाही, सकाळी सकाळी एवढी कामं काढून बसलात म्हणून म्हंटल. तुम्ही म्हणत असाल तर ठेवतो का? चला आपण गप्पा मारूया. हो नाही नाही नको, तुम्ही करा तुमची कामं. तुम्हाला पाहिलं ना, आता कामात लक्षच नाही लागणार मला. आपण एक काम करूया का? तुम्ही इथे बसा, मला खूप काम आहे. तुम्ही मला मदत करा. माझी एक फाईल. काही सांगू नका, मला समजा माहितीच. अहो तुमचे मला इथे थांबून घेण्याचे जे काही बहाणे आहेत ना, समजायचे तोंडपाठ झालेत मला. कसले बहाणे? हेच मला इथे थांबवायचे. सारखं आता नाही नाही थांब. आता मी तुम्हाला सरळ सरळ सांगूनच टाकतो, मला तुम्हाला इथून नाही जाऊ द्यायचं आणि मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. छोटे मला जाऊ द्या, मला कोणी येईल आणि येऊ द्या. बाईसाहेबांनी काय सांगितलं आहे त्याचं जरा तरी भान ठेवा. भान कधी आणि कुठे ठेवायचं मला चांगलं माहिती. बाईसाहेब, हे ना, हे आम्ही लहानपणी करायचो. कोणापासून तरी पळून जायचं असेल ना तर. आणि हे तुमच्या आयडिया मला तोंडपाठ झालं. मी नाही फसणार आहे. अहो पण खरं झालं तुम्ही मला काहीच सांगू नका. मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तुम्ही वाटलं जाऊन बाईसाहेबांना सांगा. बाईसाहेबांपर्यंत पोहोचला तुमचा निरोप? नाही, मी ते रमा,
अगं फाईल शोधायला मदत कर ना त्याला. अहो नाही, मी येते. अरे आणि चालली ती, थांबवती ना. अहो बाईसाहेब, मी काही नाही केलं. मला माहितीये रमा, तू काहीच केलं नाहीये. हाय ना, हा सगळा ह्याचा खोडकरपणा आहे. खूप जास्त खोड्या सुचत आहेत ना तुला आजकाल. काय बरं रमा, माझं तुझ्याकडे एक काम होतं. मी आता बाहेर चालले मीटिंगला. हे 10,000 रुपये ठेव. बचत गटाच्या शिंदे वहिनी येतील, त्यांना दे. रमा, आता नाही टिकायची तू या घरात. आणि आता तुला घराबाहेर काढाय मला 2 दिवस नाही, 1च दिवस पुरा झाला. लय उडत होतीस ना. आता तुझी ही फडफड बंदच करतो बघ. येते. हरिभाऊ, तुम्ही इथं काय करताय? काय काय करतो म्हणजे? अगं केअरटेकर तू आहेस ना वा, पर केर आम्हाला काढायला लागतोय. ही बघ धूळ बघ किती साचली इकडं. पर काळजी करू नकास. हा, मी समजा चमकी होतो. हा, अरे बापरे, लई मोठी रक्कम दिसते ग. किती आहे? 10,000 आहेत. अरे बापरे, लईच आहे. तू एक काम कर, जर नीट ठेव. हो मंजू, म्हणूनच मोजून घेते. म्हणजे आधी मोजले नव्हते का? अगं किती मध्ये मध्ये बोलते, मी विसरले बघ. आता परत मोजावे लागतील. तांदळाचा पोता आणला का? होय तर. बरं हे कुठे ठेवायचं ते सांग लवकर. थांबा, सांगते मी. चल लवकर. एक काम करा, इथंच ठेवा, मला बरं पडेल. समजा तुमच्या सोयीप्रमाणे करून घ्या समजा. अगे मंजू, जरा ते लाईटचं बिल भरून घे बरं का. अहो हरिभाऊ, ते काम मी तुम्हाला ते सांगितलं होतं. होय, मॅच करणार होतो, पण आता मला इथं लई काम आहे. आणि ती गेली तर काय हरकत आहे. आणि ह्या स्वयंपाकघरात 2-2 बाई माणसं कशासाठी पाहिजे? हा, सांग ना. मंजू, सोड ती हातातली कामं आणि जा आधी बिल भरून ये. मी आहेच इथली कामं करायला. चल दे तू. छोटे मालक, अरे छोटे मालक, आज लयच काम दिसतंय की तुम्हाला. हरी, हा? तुला माहितीये मी इथे काय करतोय? ते फाईल्स वाचतोय, बघतोय की शोधतोय ते? नाही जी. नाही ना? मग काय चाललंय तुझं? अहो नाही म्हणलं, एवढा पसारा आहे तर तुम्हाला काही सुचायचं नाही म्हणून म्हणलं आपला थोडासा हातभार लावावा. काय हात लावू नको, राहू दे तसं. बरं बरं छोटे मालक, तुम्ही आज पंचायतीच्या ऑफिसात जाणार आहेत का? नाही, आज इथेच खूप काम आहे. असं काय काम आहे? तुला कशाला रे नसत्या चौकशा? अहो नाही म्हणलं, तुम्हाला एवढं इथं काम आहे तर थोडासा हातभार लावावा, म्हणजे तुमचा भार कमी होईल आणि तुम्हाला पंचायतीच्या ऑफिसात बी जाता येईल म्हणून म्हणलं थोडीशी मदत करतो. हा, मदत? आणि तू हा, तुझी कामं कर आधी. अहो माझी कामं आटपूनच आलोय मी. सांगा बरं काय करू मदत तुम्हाला? सहकारी शेतीच्या प्रोजेक्टची फाईल आहे ना, ती कुठे ठेवली सापडत नाही.
अहो मग त्या अडगळीच्या खोलीत शोधूया का? माग ठेवली होती नाही का ते? नाही म्हणजे तुम्ही चुकून डाव्या हातानं ठेवली असेल म्हणून म्हणलं. हे प्रोजेक्ट म्हणजे माझं स्वप्न आहे, कुठली जुनी फाईल ना अडगळीच्या खोलीत ठेवायला. अहो छोटे मालक, तेच तर म्हणतोय की आपण दोघं मिळून शोधूया ना. मी बघतो काय ते, तू तुझं काम कर. जरा मला पाठवून दे. हरी रमाला पाठवून दे. होय होय, बरोबर आहे. रमाला समजा ठाव असतं, म्हणजे कुठं काय ठेवलंय ते रमाला बरोबर ठाव असतंय. आणि तिच्या बिगर कोणाला काय सापडत बी नाही ना. नाही, पाठवतो रमाला. रमे, तुला छोट्या मालकांनी बोलिवले. का? काही काम आहे का? अगं ते कुठली तरी फाईल शोधतात, त्यांना गावत नाही ती. जा शोधून दे. बरं ठीक आहे, एवढी चपाती झाली ना की मग जाते. अगं बढती झाल्यापासून लयच छेपारलीस ग तू. हा, लय तोरा वाढलाय तुझा. आणि बघ, मी काय माझी घरची कामं सांगत नाही तुला, कळलं ना? जे आपल्याला पगार देतात ना, त्यांची कामं इमानानं करा म्हणजे झालं. जा. काय डोक्याला अवघड होतील एवढ्या जबाबदाऱ्या घेऊन येत माणसानं. डोक्यावर जबाबदाऱ्या घ्यायची लय हौस आहे ना. आता त्याच्या खाली चिरडतो का नाही ते बघच. तुम्हाला असंच वाटलं ना की मी तुम्हाला इथे बहाणा करून बोलवलंय? खरं सांगा. बर, मला तर तसंच वाटलं. माझं एक खरंच महत्वाचं काम आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलंय. अहो मग सांगा की काय काम आहे? अहो, माझी एक फाईल हरवली आहे, ती सापडत नाही. थांबा, मी तुम्हाला शोधून देते. तिथे पाहिलंय. पाहिले का? अहो तिकडे बी काही महत्वाच्या फायली ठेवल्या होत्या. थांबा बघते. अच्छा, इथे पण फाईल्स असतात का? मला माहितीच नाही. अहो हे बघा, इथे आहेत की काही फायली. ही बघा बरं, ही आहे का? नाही. नाही. मग ही? उहुं. अहो मग ही बघा, ही बघा, नीट बघा, ही आहे का? येस, करेक्ट. हीच ती फाईल. छोटे मला, अहो एवढं समजा नीट ठेवलं होतं तरी बी तुम्हाला सापडली नाही फाईल? आता तुम्ही रूम आवरणार म्हटल्यावर तुम्हाला शोधायला लागेल ना. आणि कसं आहे की तुम्ही नीट रूम आवरल्यावर मला नाही सापडत काही गोष्टी. असं आहे का? बरं मग ठीक आहे, पुढच्या वेळेस पासून मी नाही आवरणार तुमची खोली. आणि हो, कुठल्याच वस्तूला हात बी नाही लावणार. अहो असं नका करू. इथून पुढे ही सगळी जबाबदारी तुम्हालाच सांभाळायची आहे. अहो बचत गटाच्या बायका येणार आहेत. मग बाकीची बी समधी कामं करायचीत मला. अजून थोडा वेळ मदत करा ना माझी, म्हणजे हे प्रोजेक्ट पूर्ण होईल. हो नाही, आज कसं आहे ना, बाईसाहेबांची
चला चला चला. अरे या 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 अहो मी तुमचीच वाट बघत होतो या या आमची वाट बघत होता. नाही म्हणजे बाईसाहेब म्हणल्या होत्या ना तुम्ही येणार आहेत म्हणून म्हणलं. बरं ते समजा जाऊ द्या. तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? ते काही नको. तुम्ही जरा रमाला बोलवता का? असं वय बोलिवतो बोलिवतो तुमच्यापेक्षा मलाच लय घाई आहे तिला बोलवायची. बोलिवतो रमे. अगे रमा, अगं बघ तुला कोण भेटाय आलंय, लवकर ये बघू. अरे आले. आता बघा काय गोंधळ घातलंय तिथं. तुम्ही आला हो पैसे न्यायला, पर तिच्याकडे असतील तर ती देईल ना तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. हो उभ्या का राहिलात तुम्ही, या ना बसा. हरिभाऊ, अहो चहा कॉफी काही विचारलं का तुम्ही त्यांना? हो विचारलं त्यांनी, पण आम्हीच नाही म्हणालो. तेवढा वेळ नाही आहे ना ग रमा. हो असं काय करताय तुम्ही? काही न घेताच गेलात तर बाईसाहेब मलाच ओरडतील बघा. काहीतरी घ्या. अगं आम्ही सांगू त्यांना काहीच नको. बाईसाहेबांनी तुझ्याकडे बचत गटाचे पैसे ठेवलेत ना? वय माझ्याचकडे दिलेत, मी आणते थांबा. थांबा देते ती पैसे. वाटच बघा आता ते पैसा आणून देते. कुठून आणणार? कपाटातच नाही तर हातात कुठून येणार? हॅलो. ए कोण बोलताय रे? सांगतो की नाही तुझं नाव? रामा कुठे? रामाकडे फोन दे. बाई 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 बाई, हा मोबाईल तिने तुला वापरायला दिला का काय? वा, चांगलं चाललंय तुमच्या दोघांचं. काय रे, लाज नाही वाटत तुला चांगल्या घरातल्या मुलींना फसवायला? तू असं नाही ऐकायचं. तुला ना पोलिसांच्या तावडीत दिला पाहिजे. पोलीस चांगले लाथा बुक्क्याने हाणतील ना, तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. अब नए पुराने गाने अपने पसंदीदा व्यक्ति के साथ सुनिए. जानकारी के लिए डायल कीजिए 1 2 और 3. ए पसंदीदा, फोन दे तिच्याकडं. आणि तू कोण बोलतोय तेवढं सांग. आप आपका भविष्य भी जान सकते हैं. डायल कीजिए 1. भविष्य घाल तुझं खड्ड्यात. नाही तुला खडी फोडायला पाठवलं ना तर नावाची सिमरन नाही. बापरे, खूप डेंजर आहे. रमे, अगं ये रमा, अगं किती उशीर. अगं त्यांना बी जायचंय, ये लवकर की. अगं ये रमा, किती वेळ लावलास ग? त्यांना जायचंय ना का? बरं त्यांचे ते पैसे देऊन टाक बघू. अगं काय ग रमा, तुझ्या हातात पैसे नाहीत? कुठे गेले यांचे पैसे? हे घ्या आणि नीट मोजून घ्या. बाईसाहेबांनी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला म्हणजे बरोबरच असणार. मोजायची काही गरज नाही. येऊ मग? अहो तुम्ही चहा घेतला असता तर बरं वाटलं असतं. तू जेवण खूप छान बनवते असं ऐकलंय. आता जेवायलाच येऊ. आता बँक बंद होईल ना, उशीर होतोय. येऊ? बरं ठीक आहे, नक्की याल. हो. अहो काय हो हरिभाऊ, डोक्यावर ईस पडली.
का झटका बसलाय? हा तू मस्ती काय वाटलं हो हरिभाऊ? मी तुमच्यावर विश्वास ठेवीन. मला आधीपासूनच माहित होतं तुम्ही काही ना काहीतरी गोंधळ घालणार आणि तसंच झालं. कारण तुम्ही किती बी प्रयत्न केला ना स्वतःची नियत सुधारवण्याचा तरी बी ते शक्य नाहीये ते माझ्या लक्षात आले. अहो म्हणूनच त्या पर्समध्ये मी ते पैसे ठेवलेच नाही. अहो मी आज असा विचार केला ना अगदी तसंच झालं बघा. मूर्खासारखी तुम्ही तीच चूक केली. अहो पर्स गायब केली खरी पण त्यात पैसे होते की नव्हते हे बघितलंच नाही. अहो काय हरिभाऊ तुम्ही बी हा? आता पुढच्या वेळेस पासून आहे ना जरा डोकं लावून कुरापती करत जा. कारण का आता गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा.